नैवेद्य लीला कुठे? ते आज लीला स्पेशल नैवेद्य आहे ना, ती करतीये, मोदक करतीये. हो अच्छा. आम्ही नाही बरं का तिला आग्रह केला, ती स्वतःहूनच म्हणाली. हो आजी. आणि तरी आम्ही तिला किती वेळा सांगितलं आम्ही तुला मदत करतो, पण तिने आम्हाला कशाला हातच लावू दिला नाही. खरंच गुणाची आहे हो मुलगी, सगळं अगदी मन लावून करते. हो पण नुसती हौस असून काय कामाची ना. स्वयंपाक यायला हवा. आता सुद्धा मोदक कसे होणार आहेत काय माहिती. म्हणजे प्रसादाला ठेवण्यासारखे होतील की नाही. श्वेता, ती काय परीक्षा देतीये का आता? लीलानं काय केलं यापेक्षा लीला मनापासून काहीतरी करतेय ना, हे महत्वाचं आहे. आमच्या देवाला फुटका मोदक पण चालेल. आजीना फुटका मोदक चालणार आहे, पण इथे तर मोदकच नाहीये. मोदक काय उकड पण नाहीये, काहीच नाहीये. काय करू मी? बाबा, मावशी, आई रे, कोणीतरी आता इथे असायला होतं मला मदत करायला. कसं करू मी हे? नाही येते. सरोजिनीताई, मुहूर्ताची वेळ टळून चाललेली आहे. जोपर्यंत नैवेद्य आपण देवाला दाखवत नाही तोपर्यंत देवाची पूजा संपन्न होत नाही. मी पाहते गुरुजी. आई, हा मी बघतो. उगाच चॅलेंज घेतलं मी. पण दुर्गा मॅडम म्हणाल्या तसं मी या घरावर हक्क गाजवायला काही करत नाहीये. मी खरंच या घरासाठी काय लागेल ते करायला तयार आहे. पण आता काय करू मी? पार्टनर, आता तूच मला यातून काहीतरी मार्ग दाखव. काहीतरी चमत्कारच कर. चला करा सुरुवात. हा, ताट सगळं संपवायचंय. हा, मगच मोदक मिळणार आहे. चल रे, सुरू कर. चल. आओ काय हो, ते काय नवीन सुरू केलं तुम्ही? हा, काय नाही, भरल्या ताटावर असं डोळ्यात पाणी काढता हो. अरे मला ना कळतच नाही तुमचं. सण नाही, वार नाही, दिवस नाही, रात्र नाही, झाले बसले जेवणाला की डोळ्यातून पाणी काढताय. गणपती बाप्पा आलेत ना, प्रसादाचं जेवण जेवताय, छान हसऱ्या चेहऱ्याने, प्रसन्न चेहऱ्याने खा नाही, सतत डोळ्यात पाणी काढतायत नुसते. कालिंदी, लीलाची खूप आठवण येते ग मला. माझ्या लीलाला ना मोदक खूप आवडायचे. हो ना बाबा, तुम्हाला आठवतंय का प्रत्येक वर्षी ना आम्ही कोण सगळ्यात जास्ती मोदक खाते याची स्पर्धा लावायचो. मला मागच्या वर्षी वाटलंच नव्हतं की ह्या वर्षी तो चान्सच मिळणार नाही.
अगं बाई, हो का? आता तुझ्या डोळ्यात येणार आहे का पाणी? बरं बरं, घे घे घे. नाही, बापा बरोबर तू पण रडून घे. बटर काय तुला पण येत असेल ना रे तुझ्या लीलाताईची आठवण? हो. लाज वाटते मेल्या. रड मग, रड 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 रडा, तिघेही रडा. बादली आणते, हा बादली भर रडत राहा. तुम्हाला तिघांना मोदक बघून, सणवार बघून आठवण येते तिची, पण तिला आहे घरच्यांची काही आठवण आहे पण नाही. कारण तिला आठवण येणार नाही असं होऊ शकतं का? अगं सासरचा तिचा पहिला गणपती आहे. तेजे आणि माझ्या लीलाला एकत्र येऊन गणपतीची मूर्ती घडवली. सगळं हौसेने करते ती. राहिला असेल करायचं फोन. जेवण झालं ना मी फोन करणार आहे तिला. मी पण बोल. कशाला? काही गरज नाही फोन करताय. सतत तुम्हीच फोन करत असता. तिला आहे आठवण? एकदा तरी केलाय तिने स्वतःहून फोन? मला वाटलं होतं छान नवीन श्रीमंत घरात पहिला गणेश उत्सव साजरा करते मुलगी, आठवणीने फोन करेल की आई ये ग ये माझ्या घरी गणपतीला. गेले असते ना मी पण छान. न लग्नातला शालू नेसला असता मी. 4 हौसेने दागिने तिच्याकडूनच मागून घातले असते. नट्टापट्टा केला असता, ती छान दिसले असते. पण नाही नाही. आहे का आठवण? मुलीला ती करते तिथे मजेत गणेश उत्सव साजरे. आम्ही इथे आहोत सगळं सेकंड हँड करत. बघा तो बघा, लाईट लाईट तो बघा. सांगितलं होतं नवीन लाईट आणा, पण नाही. सेकंड हँड नुसतं. जेव्हा आता मोदक कसा झालाय रे?